टम्म फुगलेले अगदी मऊ लुसलुशीत आणि अतिशय चविष्ट असे हे गाजराचे घारगे बनून तयार झालेले आहेत। नमस्कार, मी सुवर्णा's रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले असे हे गाजराचे घारगे कसे करायचे ते बघणार आहोत। तर हे घारगे तुम्ही बघू शकता, अगदी टम्म फुगलेले आणि अतिशय मऊ लुसलुशीत असे तयार झालेले आहेत। तर यासाठी इथे मी अर्धा किलो हे गाजर घेतलेले आहेत। तर हे गाजर मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता या गाजराची अगदी हलकीशी ही वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर सोलणीने अशा पद्धतीने तुम्ही ही साल काढून घेऊ शकता। तर सगळ्या गाजराची साल मी अशाच पद्धतीने काढून घेते। सगळ्या गाजराची साल मी याच पद्धतीने काढून घेतलेली आहे आणि आता हे गाजर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर हा खालचा भाग मी काढून टाकलेला आहे आणि याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेते। तर हे घारगे आपण अगदी कमी मेहनतीमध्ये आणि अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत। तर गाजराचे या पद्धतीने आपल्याला तुकडे करायचे आहेत। तर या गाजराचा शेंड्याचा भाग मी संपूर्ण घेतलेला आहे, पण त्याच्या खालचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे आणि याच्या मधला जो गर आहे तो आपल्याला काढून बाजूला घ्यायचा आहे। तर हा भाग थोडासा टणक असतो आणि शिजल्यानंतरही याचा थोडासा चोता राहू शकतो, त्याच्यामुळे मी हा मधला जो भाग आहे हा काढून घेते। तुम्ही घेतलेली गाजरं अगदीच कवळी असतील तर हा मधला भाग तुम्ही घेऊ शकता। तर ही गाजरं थोडीशी जून आहे, त्यामुळे मी हा मधला भाग सगळा काढून टाकत आहे आणि अशाच पद्धतीने सगळे गाजर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि हा मधला भाग आपल्याला बाजूला काढायचा आहे। तर याच पद्धतीने मी हे सगळे गाजर कट करून हा मधला भाग बाजूला करून घेते। तर आता या गाजराचे मी छोटे छोटे काप करून घेते। तुम्ही हवं तर अशाच पद्धतीने लांब काप करून घेतला तरीही चालू शकतं। तर अशा छोट्या आकारामध्ये हे गाजर मी कट करून घेतलेले आहे आणि याच पद्धतीने राहिलेले सगळे गाजर मी कट करून घेतलेले आहेत। तर इथे हे गाजर मी अर्धा किलो घेतले होते, पण या गाजराचा हा खालचा भाग आणि मधला भाग काढल्यानंतर या गाजराच्या फोडी साधारण 300 ते 350 ग्राम शिल्लक राहिलेले आहेत। तर यानुसारच आपल्याला गूळ घालायचा आहे। तर इथे मी 250 ग्राम हा गूळ घेतलेला आहे आणि या वाटीने म्हणाल तर या वाटीने साधारण 2 वाटी या गाजराच्या फोडी भरतात। तर 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे। गूळ इथे तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा खिसून घेतला तरी चालू शकतं। तर गुळाच्या या प्रमाणामध्ये छान गोड घारगे होतात, पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर यापेक्षा गूळ थोडासा तुम्ही वाढवून घेतला तरी चालेल। साधारण 300 ग्राम गूळ घेऊ शकता, पण यापेक्षा कमी गूळ घेऊ नका, नाहीतर मग घारगे फिके होऊ शकतात। तर गाजराच्या या फोडी आणि गूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि या फोडी मी आता कुकरमध्ये काढून घेते। गाजर न खिसता अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट घारगे आज आपण बघत आहोत। तर सगळ्या फोडी कुकरमध्ये काढल्यानंतर यामध्येच मी हा गूळ घालते। तर इथे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा वापर करू शकता, पण घारगे गुळाचे चवीला छान लागतात। तर हा गूळ थोडासा मी अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे गॅसवरती ठेवून शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। तर यासाठी आपल्याला अगदी मंद किंवा बारीक गॅसवरतीच हे ठेवायचं आहे, ज्यामुळे गूळ वितळून याचं पाणी होतं आणि त्या पाण्यावरतीच या गाजराच्या फोडी छान शिजल्या जातात। दुसरं पाणी आपल्याला यामध्ये अजिबात घालायचं नाहीये आणि अगदी मंद गॅसवरती किंवा बारीक गॅसवरतीच आपल्याला हे शिजवायचं आहे। जर तुम्ही गॅस मोठा केला तर यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाहीये, तर हे सगळं मिश्रण करपू शकतं, त्यामुळे मंद गॅसवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी कुकरला झाकण लावून गॅसवरती ठेवलेला आहे। गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे। बारीक गॅसवरती आपण 10 ते 12 मिनिटे हा कुकर गॅसवरती ठेवणार आहोत। त्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला उघडायचा आहे। 10 ते 12 मिनिटाच्या दरम्यान शिट्टी नाही झाली तरीही चालू शकतं, गाजर छान शिजलं जातं। तर इथे मी 10 ते 12 मिनिट हा कुकर गॅसवरती ठेवला होता, त्यानंतर पूर्ण थंड करून मगच हे झाकण उघडलेलं आहे। तर इथे बघा, अगदी मंद गॅसवरती हे आपण शिजवलं होतं आणि गुळाचं जे पाणी झालेलं आहे त्यामध्ये गाजर छान शिजलेलं आहे। त्याचबरोबर गुळाचं पाणी शिल्लक सुद्धा आहे यामध्ये आणि गाजराच्या फोडी तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद अशा शिजलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे गाजर शिजवून घ्यायचं आहे। तर आता या गाजराच्या फोडी आपल्याला छान स्मॅश करून घ्यायच्या आहेत किंवा पेस्ट करून घेतला तरी चालू शकतं। तर या गाजराच्या फोडी हलक्याशा गरम आहेत आणि गरम असतानाच याची पेस्ट आपल्याला बनवायची आहे। तर इथे स्मॅशरने मी या गाजराच्या फोडी स्मॅश करून घेते। तुम्ही इथे ग्लासचा वापर करू शकता किंवा या फोडी थोड्या थोड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला फिरवून याची बारीक अशी पेस्ट बनवला तरी चालू शकतं। तर या गाजराच्या फोडी अगदी मऊसूद शिजल्या होत्या, त्यामुळे स्मॅशरने अगदी बारीक याची पेस्ट झालेली आहे।
तर या गाजराची अगदी बारीक अशी पेस्ट जर तुम्ही बनवून घेतलात तर तुमचे घारगे अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले असे तयार होतील। तर या घारग्यांना मस्त खमंग असा स्वाद येण्यासाठी भाजलेल्या बडीशेपची पावडर यामध्ये मी घालते। 1 चमचा बडीशेप घेऊन भाजून याची पावडर करून यामध्ये मी घातलेली आहे आणि यासोबतच थोडंसं सुंठ आपल्याला यामध्ये खिसून घालायचं आहे। तुम्ही सुंठेची पावडर इथे वापरला तरी चालेल। 1 छोटा चमचा सुंठेची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकताय। कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये आवर्जून सुंठ आणि बडीशेप जरूर वापरा, त्याचा स्वाद खूपच छान लागतो। तर यासोबतच मी थोडंसं जायफळ यामध्ये खिसून घालणार आहे। तुम्ही इथे जायफळची पावडर वापरला तरी चालू शकतं। अगदी पाव चमचा इथे मी जायफळ खिसून घातलेला आहे आणि 1 छोटा अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घातलेली आहे। तर हे 4ही जिन्नस घातले पाहिजेत असं नाही, तुम्ही यापैकी 1 घातला तरी चालू शकतं। अगदी वेलदोड्याची पावडर जरी घातला तरी चालेल। तर आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे, पण त्यापूर्वी हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं असावं। हे मिश्रण गरम असताना जर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ घातलं तर गव्हाचं पीठ जास्त लागू शकतं आणि घाऱ्या फिक्या होऊ शकतात, कारण गूळ गरम असताना थोडासा पातळ असतो, थंड होईल तसा तो आळत येतो। त्याचबरोबर गरम मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घालून याचा गोळा मळलात आणि त्याचे तुम्ही जर घारगे बनवलात तर असे घारगे वातड होऊ शकतात। तर हे सगळं टाळण्यासाठी हे मिश्रण पूर्णपणे थंड करून मगच यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत। यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये हलकंसं मीठ घातलं की त्याची चव छान लागते। तर इथे मी छोटा अर्धा चमचा मीठ यामध्ये घालते। तर आता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार आहे। तर या वाटीने 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गाजराच्या फोडी याच वाटीने मी मोजून घेतल्या होत्या, 2 वाटी होत्या। त्याचबरोबर ही पेस्ट जर मोजून घेतली तर साधारण 2 वाटी या वाटीने भरेल, त्याच अंदाजाने 2 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे। आणि वजनामध्ये म्हणाल तर 300 ते 350 ग्रॅम इथे पीठ मी घेणार आहे। तर 1 वाटी गव्हाचं पीठ या मिश्रणामध्ये मी घातलेलं आहे आणि दुसरी वाटी मी बाजूला ठेवते आणि गरजेप्रमाणे हे राहिलेलं गव्हाचं पीठ मी वापरणार आहे। तर सगळ्यात आधी हे सगळं मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊयात। घातलेलं गव्हाचं पीठ या मिश्रणामध्ये छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। मिश्रण अजूनही खूप सैलसर आहे। तर दुसरी वाटी आपण जे गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यातील अर्ध पीठ मी घालते आणि अर्ध बाजूला ठेवते आणि गरजेनुसार वापरते। तर आता हे घातलेलं पीठ सुद्धा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। हे सगळं मिक्स केल्यानंतर या पिठाचा दाटसर गोळा बनत आहे। तर आता ही पळी मी बाजूला काढते आणि राहिलेलं पीठ सगळं यामध्ये घालून हातानेच हा गोळा आता छान असा मळून घेते। चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्टसर आणि पुरीच्या कणकेपेक्षा थोडासा सैलसर असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर हा गोळा मळण्यासाठी मला 2 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे। तुम्हाला यापेक्षा थोडंसं जास्त लागू शकतं किंवा थोडंसं पीठ शिल्लक सुद्धा राहू शकतं। तर परफेक्ट असा हा गोळा आपला मळून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्टसर नाही आहे किंवा अगदीच सैलसर नाही आहे, परफेक्ट असा गोळा मळून झालेला आहे। तर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर आता याच्यावरती झाकण लावून एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूयात। अर्धा तास ठेवला तरीही चालू शकतं। 15 ते 20 मिनिटासाठी हा गोळा मी झाकून ठेवला होता। पुन्हा एकदा हलकंसं मळून घेतलेला आहे आणि परफेक्ट असा हा गोळा आपला तयार आहे। तर घारगे बनवण्यासाठी हे पीठ तुम्ही बघू शकता, अगदी मऊ लुसलुशीत सॉफ्ट असं हे पीठ तयार आहे। यापासून बनणारे घारगे अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले तयार होतात। तर आता याचे आपण गोळे बनवून घेऊया। तर पेड्याच्या आकाराचे असे मी गोळे बनवून घेत आहे। तर तुम्ही घारगे किती लहान मोठे बनवणार आहात त्याप्रमाणे तुम्ही याचे गोळे लहान मोठे बनवून घेऊ शकताय। तर आता घारगे आपण लाटून घेऊया। तर घारगे लाटण्यासाठी पिठाचा वापर न करता तेलाचा वापर करायचा आहे। पिठाने घारगे जर लाटून घेतला तर तळताना पीठ तेलामध्ये उतरतं, ते करपतं आणि सगळं तेल काळं पडतं। तर ते टाळण्यासाठी आपण अशा पद्धतीने तेलाने हे घारगे लाटून घ्यायचे आहेत। तर हे घारगे मी तेल लावून लाटून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज आणि छान पद्धतीने हे घारगे लाटले जात आहेत। पीठ अगदी परफेक्ट आपलं असेल तर घारगे अगदी छान तयार होतात। तर हे घारगे अगदीच जाडसर किंवा अगदीच पातळ करायचे नाहीत, मध्यम असे हे घारगे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। अगदीच पातळ असे घारगे जर लाटून घेतला तर असे घारगे वातड होऊ शकतात आणि खूप जाडसर जर ठेवलात तर हे घारगे आतून कच्चे राहू शकतात। त्यामुळे अशा पद्धतीने मध्यम असे हे घारगे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने राहिलेले सगळे घारगे मी बनवून घेणार आहे।
तर इथे घारीला मी काहीही लावलेलं नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर खसखस किंवा तीळ तुम्ही याला लावून घेऊ शकताय। तर इथे काही घारगे मी बनवून घेतलेले आहेत, हे तळून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेले सगळे घारगे बनवून मी तळून घेणार आहे। तर इथे कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं, तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि त्यानंतरच हे घारगे तेलामध्ये सोडायचे आहेत। तुम्ही बघू शकता घारगे तेलामध्ये सोडल्यानंतर अशा पद्धतीने झाऱ्याने हलकासा दाब दिला की घारी अगदी छान टम्म फुगलेली तयार होते। तर ही घारी एका बाजूने छान तळून झालेली आहे, बाजू पलटवून घ्यायची आहे, दुसरी बाजू सुद्धा हलकासा दाब देऊन तळून घ्यायची आहे, म्हणजे सगळ्या बाजूने घारीला एकसारखा रंग येतो। तर मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी ही गाजराची घारी आपली बनून तयार झाली आहे। तर ही घारी मी काढून घेते आणि याच पद्धतीने सगळ्या घाऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या घाऱ्या आपल्याला मध्यम गॅस वरतीच तळायच्या आहेत, गॅस खूप बारीक करायचा नाही आहे, नाहीतर मग घारी तेलकट होऊ शकते आणि गॅस खूप जास्त वाढवायचं सुद्धा नाही आहे, नाहीतर मग घारी आतून कच्ची राहू शकते। सुरुवातीला तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे, त्यानंतर गॅस मध्यम करून सगळ्या घाऱ्या मध्यम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या घाऱ्या अगदी टम्म फुगलेल्या अशा बनून तयार होत आहेत। तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही हे गाजराचे घारगे बनवला तर अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले असे हे गाजराचे घारगे तुमचे बनून तयार होतील। तर सगळे घारगे मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता सगळे घारगे अगदी छान टम्म फुगलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला मी दाबून दाखवते, अगदी मऊ लुसलुशीत असे हे घारगे बनून तयार झालेले आहेत। तर एक घारी तुम्हाला मी तोडून दाखवते, तर अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि अगदी मऊसूद अशी ही घारी बनून तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे गाजराचे घारगे जरूर बनवून बघा, अतिशय सोपी झटपट अशी रेसिपी आहे, अगदी कमी त्रासामध्ये झटपट खूप सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असे हे गाजराचे घारगे आपण बनवलेले आहेत। तर टम्म फुगलेले मऊसूद असे हे गाजराचे घारगे या पद्धतीने जरूर करून पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।